and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 46. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 46. मित्रमैत्रिणींनो, आज आमच्या वडगावच्या शाळेला भेट द्यायला एक पाहुणे आल्यात. ऐकूया तरी काय होतंय ते. ही रंजना, कोण आहेत त्या? त्यांचे केस किती गुळगुळीत आहेत ना. जपानी वाटतात मला. जपानी नाही, भारतीयच आहेत. भारतीय कधी असे दिसतात का? नक्की चीनी किंवा जपानी आहेत. नमस्ते बच्चों. नमस्ते. मुलांनो, ह्या आपल्या पाहुण्या मिझोरामहून आल्यात बरं का. त्या तिथे प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत आणि ही त्यांची मुलगी सुजी. नमस्ते. हो, सांगितलं ना मी. मिझोरामहून आल्यात म्हणजे भारतीयच आहेत. हो, खरंच. पण बाई, त्यांना मराठी येतं? नाही, मराठी कसं येईल त्यांना. हिंदी येतं, इंग्रजी येतं आणि अर्थात त्यांची मातृभाषा म्हणजे मिझो येतेच. आता त्या तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या बरं का. You are in class 6, right? Yes. Okay, tell me, which subjects do you have in class 6? मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न कळला का? Which subjects do you have in class 6? म्हणजे 6वीत तुम्हाला कोणकोणते विषय आहेत? सब्जेक्ट म्हणजे विषय. Which subjects do you have in class 6? We have English, Marathi, Hindi, Math, science, art, history, geography, music, PT, games. Oh, wait, not so fast. Slowly. We have English, Marathi, Hindi. we have maths, science, art, history, geography, music, PT, games. Oh, good. Do you have all these subjects every day? No, not every day. Only maths and Marathi. We have maths and Marathi every day. रंजना म्हणते, रोज येणारे 2 विषय आहेत, मराठी आणि गणित. गणिताला इंग्रजीत म्हणतात मॅथमॅटिक्स किंवा मॅथ्स. We have English on Monday, Wednesday and Friday. We have Hindi on Tuesday, Thursday and Saturday. Well, today is Monday. So what do you have today? What will you do today? You tell me. मी सांगू? हो, आज सोमवार आहे ना. मग आज काय काय होतं शाळेत ते सांग ना. We have maths at 10 o'clock. Then we have Marathi. Then English. Today we will listen to a radio program to learn English. Oh, a radio program for English. That's good. माया, पुढे तू सांग. Then we have history. After that we have संगीत, काय म्हणायचं? म्युझिक. Yes, we have music. Then we go home. Oh, that's all? You go home so soon? You go home in the afternoon? No. They go home for lunch. तुम्ही जेवायला जाता ना घरी, ते सांगा की. त्यांना वाटलं की बस एवढ्या वेळात तुम्ही घरी जाता. We have lunch सुट्टी at 1 o'clock. अगं, लंचची सुट्टी नाही म्हणायचं, लंच ब्रेक म्हणायचं. We have
a lunch break from 1 o'clock to 2 o'clock. मित्रमैत्रिणींनो, हे वाक्य नीट ऐका. We have a lunch break from 1 o'clock to 2 o'clock. संतोष म्हणाला, आम्हाला 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी असते. फ्रॉम 1 o'clock to 2 o'clock म्हणजे 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. जेवणाची सुट्टी याला कोणता शब्द वापरला संतोषनी? पुन्हा ऐका. We have a lunch break from 1 o'clock to 2 o'clock. When do you have games? We have games at 4:30. Every day? Yes. We always have games at 4:30 and we go home at 5 o'clock. Do you have homework every day? Not every day. Sometimes. Sometimes we have homework. I like your school. It's so clean and neat. Who cleans the school? Oh, all of us clean it. We sweep it every day. All the children help. Our school is always clean. It's never dirty. ते बघ तू खार. कसला आवाज आहे हा? अंजना, ते बघ काय खार. राजूची खार. राजू, तुझी खार पळाली बघ. कुठे आहे ती बघ, बाहेर पळाली. What's it? It's my squirrel. वर्गाच्या बाहेर पळाली ती. चला सगळेच बाहेर जाऊया आणि खार बघूया. राजू, कॅच द स्क्विरल अँड टेक इट होम. घरी सोडून ये पटकन. आज वर्गाच्या वर्तमानपत्रात लिहायला बरंच काही झालं नाही का? मित्रमैत्रिणींनो, आमच्या वडगावच्या शाळेची मुलं रोज शाळेच्या सूचना फलकावर त्या दिवशी काय काय घडलं ते इंग्रजीत लिहितात बरं का. तुमच्या वर्गात तुम्हीही असं करू शकता. सूचना फलकावर मुलं आज काय लिहितात ते ऐका. हं. टुडे अ वुमन अँड अ गर्ल कम टू आवर स्कूल. नो, कम नाही म्हणायचं, भूतकाळात असं म्हणायचं. टुडे अ वुमन अँड अ गर्ल केम टू आवर स्कूल. दे केम फ्रॉम मिझोराम. मिझोरामचं स्पेलिंग सांगू? MIZORAM. हा, लिहिलं. आता काय लिहू? दे वॉन्टेड टू सी आवर स्कूल. We spoke to them in English. We told them about our school subjects. They liked our school. They said it was very clean. Raju brought his squirrel to school. Squirrelचं स्पेलिंग काय? SQUIRREL. It ran outside. झालं लिहून आजचं वर्तमानपत्र. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. Susie came to our school yesterday. She wanted to see our
school. She liked our school. Santosh climbed on the tree. Ranjana ran to school. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आत्ता तुम्ही भूतकाळातली काही वाक्य ऐकलीत. अशी वाक्य म्हणण्याचा आज सराव करूया. म्हणजे आधी काही वेळापूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला इंग्रजीत बोलता येईल. मी असं करीन, एकेका मुलाला एक एक वाक्य देईन. ते वाक्य त्याने इंग्रजीत म्हणायचं. सगळी वाक्य भूतकाळातच म्हणायची. हं, चला, टीचर कोणाला उभं करणार आहेत? हे वाक्य इंग्रजीत म्हण. एक माणूस माझ्या घरी आला. A man came to my house. बरोबर. आता दुसरं कोणतरी बोलेल. आता तू हे वाक्य इंग्रजीत म्हण. सुनीलला आईस्क्रीम हवं होतं. सुनील wanted ice cream. Right. आता तुझं वाक्य आहे, माझ्या आईला गाणं आवडलं. My mother liked the song. Very good. पुढचं मूल तयार. हे इंग्रजीत म्हण. माकड झाडावर चढलं. The monkey climbed the tree. Right. आता दुसरं कोणतरी. तुझं वाक्य आहे, कुत्रा धावला. इंग्रजीत म्हण. The dog ran. बरोबर. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. came, ran, liked, wanted, climbed हे शब्द वापरून भूतकाळातली वाक्य तयार करण्याचा सराव घेतील. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.